मी कुठून देऊ पैसे? माझे बालगोपाल हे परिवार हे तर शिक्षण करू कसं? कळले साहेबांनी ही पाळी आणली, मला आत्महत्या करायची पाळी आणली. तो गेलं ते अधिकारी कळते साहेब याचं जबाबदार राहील. आणि हे ना माझं लय माल नुकसान किती नुकसान झालं तुमचं? याचं जबाबदार राहील. नुकसान किती झालं तुमचं? कमात कम 10 लाख रुपयाचं नुकसान झालं सर माझं. म्हणजे तुम्ही काय विकतात? मी आंबे विकतो, तांबूळ विकतो, चिंचाचा धंदा, सर्व धंदा. आणि याच्यामध्ये जांभळ मी खरेदी केलेली आहे. लोकांचे पैसे कोणाचे 30,000 आहे, कोणाचे 20,000 आहे, कोणाचे 50 आहे, कोणाचे 1-1 लाख रुपये. सर हे पैसे कुठून देऊ? आणि माझ्या मुलांचं शिक्षण मी कुठून करू? नाही माझ्या घरात दाणे नाही आहे खायला. मी हातावर आहे. माझ्या परिवाराची ही जोखमदारी कळते. तुम्हाला जागा तुम्हाला आत्महत्या जर केली अहो तुम्ही आत्महत्या नका करू. तुम्हाला जागा कुठं पाहिजे फळं विकण्यासाठी? जागा मी तिथे बसतो शागनला, मला तिथेच पाहिजे. शागरला जागा पाहिजे. बस मी ज्या जागेवर त्या जागेवर. आणि याच्यात तिथं बसले होते ना तुम्ही अगोदर शागरला? बोलो अरे बाप, शागरला बसले होते ना? मग बसतो सर आम्हाला जगणं मुश्किल आहे. मुलींना घेऊन मी शिक्षण सोडून मुलींना घेऊन मुलीवर पैसे कसे लोकांची कशी कशी निगा असते. आज मग मुलींना जरा पैसा असतात ऍडमिशन केलं असतं. मला शाळांना जाते मी तिथं सुद्धा बसून नाही द्यायला आम्हाला. आणि मंडीतला गेला तर मंडीत जेवण मंडीची काय पावती घेऊ असं पावती फाडा ना तुम्ही? तरी बसून नाही द्यायचं. दादागिरी दाखवले आम्हाला. आम्ही दादागिरी बोलायला गेलो तर आम्हाला काय करता काय झालं? मारते. आता मुलींना वाचू का? माझ्या जीवाला काय करता काय झालं? हा परिवार, माझे मुलं यांचं शिक्षण याला ड्युटी द्यावी. आणि मी याच्यातून या धंद्यातून मुक्त करता असेल तर कलेक्टर साहेबांनी याच्यावर योग्य ते न्याय घेऊन योग्य कारवाई करावी आणि आम्हाला जागा द्यावी. नाही तर मी आत्महत्या नाही. आत्महत्या करायचा तो काही पर्याय नाही आहे. ऐकून घ्या, आत्महत्या करायचा पर्याय नाही आहे. तुमचा परिवार करू शकतो. तुमच्या परिवार उघड्यावर पडेल. ते आत्महत्या करायचं काय गरज नाही. उघड्यावर पडायचं नाही. तुम्ही मागणी करा की मला जागा तिथं पाहिजे म्हणून. बस नुकसान भरपाई नाही देणार तुम्हाला, जागा देतील ते. नुकसान भरपाई मी आत्महत्या करीन तरी बी करीन. म्हणजे जागासाठी एवढा माल इतक्या दिवस गेला फेकला. आत्महत्या करीन आणि कलेक्टर साहेब याचे जबाबदार राहतील, सर्व अधिकारी राहतील. जय भीम, जय रोहिदास.